नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे। आज जो आपण बिल्ड घेऊन आलेलो आहे तो फोटोग्राफर किंवा ट्रेडर असाल किंवा ग्राफिक डिझायनरसाठी तुम्ही सेटअपच्या शोधात असाल तर डेफिनेटली हा सेटअप तुम्ही यूज करू शकताय। कारण की याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड यूज केले आहे ते 3060चं 12 GB चं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं प्लस हायर लेवलचा i9 चा 14 जनरेशनचा 14900K वाला प्रोसेसर आपण यूज करणार आहे। यामध्ये असूसचा प्राइम सिरीज मध्ये B760 वायफाय वाला मदरबोर्ड असणार आहे। 32 GB च्या 2 रॅम ते आपण DDR5 वाले असणार आहे। 1 TB ची SSD प्लस स्टोरेजसाठी पण हार्ड डिस्क आपण घेतलेला आहे। या ऑल कॉम्पोनंटचा अनबॉक्सिंग करून बघूया याचे फीचर्स कशापासून आणि याचा लुक कशापासून। बिल्ड तुम्ही येण्यापर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ। बिल्डची कंप्लीटली डिटेल व्हिडिओ आपण यामध्ये टाकणार आहे। बिल्ड कंप्लीट चालू करण्याच्या अगोदर आपण जे ऑल कॉम्पोनंट आहेत ते बॉक्स पॅक चेक करतोय, त्यामुळे सगळे कॉम्पोनंट आपण बघून घेऊया। याच्यामध्ये प्रोसेसर आपण जे यूज केला तो i9 चा 14 जनरेशन आहे। 14900K सिरीज मध्ये प्रोसेसर आपण यूज केलेला आहे। याचा सिरियल नंबर तुम्ही या साईडला चेक करू शकता। बॉक्स पॅकचा सील तुम्ही दोन्ही साईडला इथे चेक करू शकता। प्रोसेसर आपला इथे चेक करू शकता। मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर मार्च 2025 मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं लेटेस्ट 6 मंथ मॅन्युफॅक्चरिंग आहे। प्लस SSD जी यूज केलेली आहे ती क्रुशल मध्ये P3 प्लस 1 TB ची SSD असणार आहे जी 5000 MBps रीड आणि राईट स्पीड प्रोव्हाइड केलेले असते। याचा सील पॅक चेक करणार असाल तर इथं टॉप वरती तसेच बेस मध्ये याचा सिरियल नंबर आणि याचा सील चेक करू शकता। याचा मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर फेब्रुवारी 2025 मॅन्युफॅक्चरिंग प्रोव्हाइड केलेला आहे। मदरबोर्ड जो आहे तो Asus मध्ये प्राइम सिरीजचा B760MA वायफाय वाला मदरबोर्ड आहे जो 3 इयर वॉरंटी सोबत येतो। याच्यात ऑरा स्ट्रिंग वगैरे सगळे फीचर्स आहेत। DDR5 सपोर्टेड आहे विथ हिटसिंग वाला मदरबोर्ड आपण हा यूज करत आहे। याचे ऑल फीचर्स तुम्ही बॅक साइडला सगळे चेक करू शकता। याच्या टाइप सी सपोर्टेड आहे, USB टाइप सी सपोर्टेड आहे, तसेच DDR5 चे रॅम सपोर्टेड आहे। आणि बॉक्स पॅकचा सील बघणार असाल तर इथं बॉक्स पॅकचा Asusचं सील बघू शकताय। सिरियल नंबर तुम्ही इथं राईट साईडला बघू शकता आणि मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर मॅन्युफॅक्चरिंग या साईडला तुम्ही चेक करू शकता। ऑक्टोबर 2024 आहे। तसेच जे आपण SMPS यूज केलेला आहे PSU जो RX 750 हा 80+ ब्रॉन्झ सर्टिफाइड आहे। ब्रॉन्झ सर्टिफाइड मध्ये 750 वॅटचा आहे। कारण की ग्राफिक्स कार्ड जे आपण यूज केलेलं आहे ते 3060चं 12 GB वालं ग्राफिक्स कार्ड असणार आहे। याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑक्टोबर 2024 आहे। बॉक्स पॅकचं तुम्ही दोन्ही साईडला जो सील बघू शकता आणि जो सिरियल नंबर पण तुम्ही राईट साईडला चेक करू शकता। तसेच कूलर जो यूज केलेला आहे तो डिपकूल मध्ये कूलर यूज केलेला आहे। LA 360 हा 3 फॅन सोबत आहे। V2 हा ARGB कूलर आपण ह्या कॅबिनेट मध्ये यूज करणार आहे। कारण की कॅबिनेट जे घेतलेलं आहे ते अँटेकचं CX700 हे कॅबिनेट ARGB वाला आपण घेणार आहे। तसेच रॅम जे आहे ते 32 GB च्या 2 रॅम आहे। याचा स्पीड 5700 MHz असणार आहे जे DDR5 लॅन्सर XP लॅन्सर असणार आहे। याचं मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर बॅक साईडला मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही चेक करू शकता। डिसेंबर 2024 मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि याचा सिरियल नंबर तुम्हाला रॅम वरती बघायला भेटेल।
आताच आपलं बिल्ड कम्प्लीट झालंय, तुम्ही बिल्ड कशावरून झाले चेक करू शकता. ह्या बिल्डच्या ऑल डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता. आणि हा लेटेस्ट प्राइस पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरला संपर्क साधा, कारण की जे आता जे युट्यूबला आपण व्हिडिओ पोस्ट केले ते व्हिडिओ बिल्ड करता वेळीची प्राइस टाकलेली असते. तुम्ही ज्यावेळी चेक करताय त्यावेळी लेटेस्ट प्राइस तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे नक्कीच आपल्या शॉपला पण तुम्ही व्हिजिट करून ऑर्डर करू शकताय किंवा ऑनलाईन ऑर्डर सुद्धा तुम्ही करू शकताय. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.